नमस्कार मित्रांनो, मी तनिष तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या तनिष एक्सप्लोरर या चॅनलवर। फिलहाल तर मी आहे बांद्रा रेल्वे स्टेशनवर, तुम्ही म्हणू शकता हिंदीमध्ये बांद्रा। आणि आज आपली लोकल जर्नी थोडी युनिक होणार आहे। ती आज आपली होणार आहे हार्बर लाईनची सगळे शॉर्टेस्ट लोकल ट्रेन जर्नी। मी लास्ट जर्नी बनवलेली गोरेगाव टू CSMT, ती शॉर्टेस्ट ती सेकंड शॉर्टेस्ट आहे आणि सगळ्यातली शॉर्टेस्ट ही आहे बांद्रा टू CSMT। फिलहाल तर अजून 1:23 झाले, 1 मिनिटात ट्रेन निघेल। 1:24चा टायमिंग आहे सुटायचा। आणि आजची आपले रेक सांगपाडा कारसेटचे बांद्रा टू CST लोकल ट्रेनसाठी फास्ट लोकल आली आहे, ती जाते चर्चगेटला। 1:25 झाले पण अजूनपर्यंत सुटली नाही। ही सुटली त्याची बांद्रावरून निघते ना, वांद्रेवरून, तर बघूया। आणि बोंबार्डियरली एक गोष्ट आठवण आली, थांबा तुम्हाला सांगतो। माहितीच आहे हार्बर लाईन, ट्रान्स हार्बर लाईन, उरण रेल्वे, पुणे लोणावळा या लाईनमध्ये फक्त सायमिन रेक्सच चालतात। पण ह्याच्यामधली अजून एक अशी लाईन आहे, त्याच्यामध्ये स्टार्टिंगवरून एंडिंगसाठी 2 बोंबार्डियर आणि एंडिंगवरून स्टार्टिंगसाठी 2 बोंबार्डियर। तर गॅस करा ती कुठली लाईन आहे? ती आहे हार्बर लाईन, गोरेगाव टू CSMT वाली। कमी ह्या लाईनमध्ये कमी बोंबार्डियर चालतात। आता मी खारवरून तेव्हा येत होतो ना बांद्राला, तेव्हा मला बोंबार्डियर रेक्स दिसले हार्बर लाईनमध्ये। तर ते एक सायमिन रेक्स आलेली आहे समोर, विरार फास्ट, 15 डब्याची विरार फास्ट ट्रेन सुटली। गाईस, तर आम्ही आता सुटलेलो आहे बांद्रा रेल्वे स्टेशनवरून। समोर एक फास्ट लोकल, चर्चगेट फास्ट लोकल आम्हाला ओव्हरटेक करते। ही आहे चर्चगेट फास्ट। समोर एक गोरेगाव लोकल आलेली आहे। इकडं आम्ही सुटलेलो आहोत माईम जंक्शनवरून। फर्स्ट हॉल्ट आपला माईम जंक्शन। इकडं समोर एक गोरेगाव लोकल आहे, CSMT टू गोरेगाव लोकल ट्रेन। फिलहाल तर आपली ट्रेन 4 मिनिट्स डिले चालते, गर्दी हो गोरेगाव ट्रेनसाठी पण। थोडा आता ॲक्सेलरेशन नाही दाखवते, पण नंतर एकदम मस्त ॲक्सेलरेशन पकडेल। सांगपाडा कारसेटची आहे। आणि हे बघा, ही लाईन डिवाइड झाली, वेस्टर्न रेल्वे दादर, चर्चगेट, आणि आपली लाईन जाते आहे हार्बर लाईन, सेंट्रल रेल्वे, वडाला रोड, CSMT, ऑल्सो पनवेल। तर मग इकडे आजूबाजूला सगळे घरं आहे आणि इकडे खाडी आणि समोर ब्रिज आहे बाई, जायला ब्रिज। आणि इकडे ट्रॅक्स आहे खाली, बघा इकडे कूडादान पडलेला आहे सगळा। काय यार, आजूबाजूला एकदम घर। आणि काय तुम्हाला ऑल्सो इकडे सेंट्रल रेल्वेची पण ट्रॅक दिसेल, इकडंच आहे जस्ट खाली आहे बघा झोपडे। सेंट्रल रेल्वे कहाँ हो तुम। आणि काय आम्ही पण सेंट्रल रेल्वे आणि वेस्टर्न रेल्वेमध्ये लगेच एक ब्लॉग बनवूया। सेंट्रल रेल्वे आणि वेस्टर्न रेल्वेमध्ये मला एवढा माहिती आहे की तो सेंट्रल रेल्वेच्या किंग सर्कलच्या आधी आहे बघा, ही आहे किंग सर्कल, खाली सेंट्रल रेल्वेची ट्रॅक। समोर एक सायमिन रेक्स फास्ट लोकल गेली, किंग सर्कल पूर्ण खाली आहे बघा। 2-3 माणसांना सोडून पूर्ण किंग सर्कल रेल्वे स्टेशन खाली आहे। 1:36 ला आली आहे, टोटल अजून पण 4 मिनिटं लेट आहे। आणि आता हार्बर लाईनचा मेन स्टेशन येणार आहे, तो म्हणजे वडाला रोड। नेक्स्ट स्टेशन वडाला रोड, पुढील स्टेशन वडाला रोड, अगला स्टेशन वडाला रोड।
ट्रेन आपली फुल्ली कर्व मध्ये आणि इकडे एक बांद्रा स्लो येते समोरून. हे बघा एवढा सगळा ट्रॅफिक आहे. हे बघा ही लाईन वडाला वरून थेट जाते गोरेगाव बांद्रा. हे लोक आपल्या ब्रिजवर नाही आहेत आणि आम्ही आता फर्स्ट आपली ब्रिज आलेली आहे, या रूटची फर्स्ट ब्रिज. आणि हा जो रूट आहे बांद्रा टू CST याच्यामध्ये टोटल 2 ब्रिज आहे. आणि समोरून एक हार्बर लाईनची एक ट्रेन ऑल्सो जाते पनवेलवरून काय ते आलेली आहे. मला दिसतोय खाली हे बघा लाईट पेटते ट्रेनची. हे बघा तिकडे आणि आम्ही पूर्ण असा घुमून फिरून येऊ. आले बघा झोपडे आहे सगळे. झोपडींच्या वर आहे आपले ब्रिज, फर्स्ट वाला ब्रिज. आणि अजून एक ब्रिज आहे एकदम CST ला आहे, तो सेंडस्ट रोड आणि मस्जिद. हीच आहे ती पनवेल लोकल खाली. आणि समोर ती बांद्रा राहते आहे, मला दिसते ही पर्पल थोडी समोर. ही आहे बांद्रा स्लो. हे बघा केवढ्या वरती आलोय भाई. आणि इकडे काय फेन्स पण नाही. समजा अगर गर्दी असली आणि कोण पडला तर भाई खड्डीला पण नाही भेटणार, एवढा हाय आहे. फेन्से पण नाही लावले, हा एक डिसएडव्हान्टेज आहे. अगर जास्त गर्दी असली आणि हात सुटला तर भाई गेले भाई. तिला तर आम्ही खाली उतरत आहे ब्रिजवरून. हा आहे सगळ्यातला मेन स्टेशन वडाला रोड. ऑल्सो आणि वडाला जंक्शन ऑल्सो. इकडनं एक लाईन वर्ड होते पनवेलसाठी. आणि इकडं त्या पनवेल टू CSTच्या रेसवर पनवेलवरून ट्रेन आलेली आहे जाते CST ला. आणि आमची ट्रेन बांद्रावरून आलेली आहे CST साठी. क्रॉस झाली. आम्हाला उभा करते प्लॅटफॉर्म नंबर 3 ला आणि त्या लोकलला प्लॅटफॉर्म नंबर 4. प्लॅटफॉर्म नंबर 1, 2 पूर्ण खाली. आणि 2 वाला एक टर्मिनल प्लॅटफॉर्म आहे, मतलब ते ट्रेनचं पनवेलसाठी वडाला रोडला तिकडे टर्मिनेट होतं आणि परत जातात बेलापूर या फिर पनवेल. मी तुम्हाला लिहून देऊ शकतो ही गर्दी ना पक्का पनवेलवाल्या लाईनसाठी आहे. पनवेल बेलापूरची व्हिडिओ बघा, तिकडं समोर लावले पनवेल. एवढी गर्दी आहे पनवेलसाठी. आम्ही अराईव्ह झालो आणि डिपार्ट झालो प्लॅटफॉर्म नंबर 4 वरून. 3 मिनटं आम्हाला थोडं थांबवतील क्योंकि आता जस्ट पास झाली आहे पनवेल टू CST. विसरलो होतो पनवेल टू CST. फायनली डिपार्ट झालेलो आहे वडाला रोड वरून. हे समोर वाटतं आम्हाला अगर पनवेल दिसेल तर दाखवीन. CSMT टू पनवेल लोकल ट्रेन ती खूप जास्त लेट चालली आहे. 10 मिनिट्स तीच लेट आहे. आमची तर काय नाही, आमची फक्त 5 मिनिट्स लेट आहे. आता 6 झाली. आपली ट्रेन फक्त 6 मिनिट लेट आहे आणि ती टोटल 10 पेक्षा जास्त. आजचे आपले काय काय हॉल्स आहेत ते तुम्हाला साईडला फोटो शो होत असेल बघा. 2021ला हार्बर लाईन, ट्रान्स हार्बर लाईन आणि उरण लाईनसाठी AC लोकल ट्रेन चालू केली होती. 2021ला पण त्याने चांगला परफॉर्मन्स नाही दिला आणि मग ती 2022ला बंद झाली. पण ती आता परत 2025ला AC लोकल ट्रेन सर्व्हिस चालू होणार आहे आपल्या हार्बर लाईन, ट्रान्स हार्बर लाईन आणि उरण लाईनसाठी. उरण लाईनसाठी नाही, फक्त हार्बर लाईन आणि ट्रान्स हार्बर लाईनसाठी. आता आम्ही वरती आलोय बघा
तिला आम्ही वरती आलो आणि हा रेल्वे स्टेशन आहे. तुम्ही वडाला रोडच्या नंतर सिवरी रेल्वे स्टेशन कॉटन ग्रीन नंतर रे रोड नंतर डॉकयार्ड रोड नंतर सँडर्स रोड आणि सँडर्स रोड नंतर मस्जिद नंतर CSMT. फ्रॉम कॉटन ग्रीन आलेला आहे रे रोड आणि आपली ट्रेन परत खाली आलेली आहे. रोडच्या बाजूला पूर्ण रे रोडच्या बाजूला साईड आहे ना रे रोडचा पूर्ण जंगलात आहे तो साईड रे रोडचा. आणि काय मस्त ॲक्सेलरेशन पकडली आहे आपल्या सांडपाडा कारशेडच्या बांद्रा CSMT लोकलनी. मस्त काय ॲक्सेलरेशन आहे वा भाई वा मान गए. आता या डॉकयार्ड रोड आणि सँडर्स रोडमध्ये 1 किलोमीटरचं पण अंतर नाही. तुम्हाला थांबा दाखवेल मी कंटिन्यू व्हिडिओ करीन. डॉकयार्ड रोड टू सँडर्स रोड 1 मिनिटाचं पण अंतर नाही. वरती घर आहे यार. हा डॉकयार्ड रोड रेल्वे स्टेशनचा पत्रा आला आहे तर दाखवलं असतं भाई. डोंगरावर घर आहे. समोरून एक लोकल येते बांद्रा लोकल बेलापूर आहे. बांद्रा लोकल येते. आपली 16 किलोमीटरची जर्नी मी हे बोलायला विसरलो. आम्ही फायनली निघालो आहे. हे बघा ही ट्रेन थोडी वरती आणि आम्ही खाली आहे. हे बघा काय संपत नाही मी तुम्हाला दाखवतो. ही कंटिन्यू व्हिडिओ चालू राहील. डॉकयार्ड रोड टू सँडर्स बघूया. याचे लास्ट डब्यात आम्ही बसलो तर थोडं हे येतं. लास्ट डब्बा आहे ना हा. बघा डोंगर एवढे मोठे पत्थर दगडी डोंगर. सँडर्स रोड हे बघा खाली डेक्कन ऑडिसीचे 2 रेक्स पडले आणि हे बघा समोर सेंट्रल रेल्वे समोर आहे. सेंट्रल रेल्वे हे बघा इकडे मिक्स रेक्स पडले. इकडे 2 डेक्कन ऑडिसीचे रेक्स पण समोर हे बघा सेंट्रल रेल्वे आहे. आणि इकडे राजधानीचे रेक्स कलका नाही सॉरी मला मिल्क एक्सप्रेसचे रेक्स. हा आहे समोर सँडर्स रोडचा आहे काय ते बोलतात सँडर्स रोड सेंट्रल रेल्वेचा सँडर्स रोड. आणि आम्ही हार्बर लाईनचे आहे बघा. 1 मिनिट 25 सेकंडच लागले फक्त 1 मिनिट 25 सेकंड. आणि ही जाते गोरेगावला लोकल ट्रेन. ही लोकल आता थोडी खाली आहे आणि आम्ही थोडे वरती आहे. ती पण सुटलेली आहे गोरेगाव आणि आपली पण सुटलेली आहे CSMT सुटलेली आहे आपली आणि समोरची गोरेगाव. एवढी सारी गर्दी आहे बघा. आणि खाली हा ब्रिजवर आहे आपला सेंट्रल रेल्वेचा सँडर्स रोड ब्रिजवर आहे. हे बघा मित्रांनो इकडं सेंट्रल रेल्वे आलेला आहे आणि समोर कुठले तरी रेक्स पडलेले आहे. आपण इकडे बोंबार्डियर जाते बोंबार्डियर रेक्स. आता नेक्स्ट स्टॉप आहे मस्जिद. आणि ही आपली झालेली आहे सेकंड ब्रिज एंड. झाली होती रे रोडला कॉटन ग्रीनला स्टार्ट आणि आता एंड झाली आहे सँडर्स रोडला. स्टेशन मस्जिद बंदर याचं नाव होतं पहिला मस्जिद बंदर मग ठेवला मस्जिद. लेली आहे टी ट्रेन ST साठी. आणि इकडे समोर एक बदलापूर धीमी लोकल येत आहे आलेली आहे 153 ची बदलापूर धीमी लोकल बोंबार्डियर आहे. आणि त्या साईडला पण ऑल्सो एक लोकल आहे हार्बर लाईनची. आणि इकडे एक WAP 7 लोकोमोटिव्ह जातोय. इकडे कुठलं लिहिलंच नाही कुठल्या शेडचं आहे.
फास्ट लोकल सोबत आपली पॅरलल रेस होत आहे. फास्ट लोकल फास्ट असो की स्लो, हिला तर थांबायचं आहे. वैसे भी CST लास्ट स्टेशन आहे. याच्यानंतर पुढे समुद्र चालू होतो. बघा केवढी भाई आपल्या ते लोक विमल खातात. त्या लोकांनी कलाकारी केली आहे बघा ह्यावाल्या डब्यावर. मस्त आहे की कलाकारी करणे. अवॉर्ड भेटला पाहिजे ह्या कलाकार. तर आपली ट्रेन कर्व मध्ये आहे पूर्ण आणि थांबली आहे कर्व मध्ये. समोरची ऑल्सो लोकल ट्रेन थांबलेली आहे. कर्व नाही सॉरी, माहिती नाही कशाला. आपल्या दोन्ही लोकलला थांबवलाय. तो कोच पण खाली आहे आणि हा पण कोच खाली आहे. आणि समोर एक एक्सप्रेस ट्रेन सुटलेली आहे. तुम्हाला दिसते बिलकुल ती. इंटिरियर दाखवतो लोकल ट्रेनचा. पुशन बॅक सीट मी फर्स्ट क्लासची तिकीट बुक केली होती म्हणून. नाही तर बघा हे समोर तसे सीट आहे स्टीलचे. आणि वरती पकडायला हँडल सगळे इकडे आहे क्योंकि क्राऊड खूप असतो. आणि इकडे एक हँडल आणि तिकडनं बघा हा आहे लॉक. त्याच्याने आम्ही असं खोलून बंद करू शकतात दरवाजा. हे इकडे विंडो आणि हे पुश काय ते मी विसरलो बोलायला. एमर्जन्सी पूल. हे काय एमर्जन्सी सिच्युएशन असली तरच तुम्ही याला खेचू शकतात. नाहीतर तुम्हाला 2 वर्षाची जेल नाहीतर 20 लाखचा जुर्माना होईल. आणि इकडं तुम्हाला अगर लोको पायलटशी बोलायचं आहे तर तुम्ही बोलू शकता तिकडून. आणि इकडं लगेज द्यायला स्पेस आणि पंख्याचे बटन दोन्ही. कधी पण लोकल ट्रेनचा इंटिरियर नव्हतं दाखवलेला. बघा आज दाखवला इंटिरियर. एक ऑल्सो एक लोकल ट्रेन आलेली आहे म्हणून वाटतं आम्हाला क्रॉसिंगला थांबवलेला. मग आता आम्ही डिपार्ट करू थोड्या वेळात. डिपार्ट चालू. समोर एक्सप्रेस ट्रेनचा CSMT. आणि ती फास्ट लोकल होती ना पॅरलल रेस बरोबर, ती अजून सुटलेली नाही. समोर हे बघा वंदे भारत आहे. वैसे सुटते तर नाही हा अशी. आणि हे बघा अजून एक सायमिंग रेट. सेंट्रल लाईन मध्ये पण सगळेच सायमिंग रेट्स आहे. जराशी बोंबार्डियर. आणि वेस्टर्न रेल्वेमध्ये उलटा, त्याच्यामध्ये जास्त बोंबार्डियर आणि कमी सायमिंग रेट्स. हे बघा पूर्ण कर्व मध्ये आपली ट्रेन. इकडे आहे समोर आपलं स्टेशन आणि ती ट्रेन आहे. त्याच्याबरोबर आपला पॅरलल रेस होतो. ती रेल्वे स्टेशन मी तुम्हाला पहिल्यापासून किती दाखवलंय. तर आता मी नाही दाखवत. तर जर तुम्हाला अगर ही व्हिडिओ चांगली वाटली असेल तर लाईक करा. चॅनलला नवीन भेट दिली असेल तर सबस्क्राईब करा. मी भेटेन तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.